हाय मित्रांनो, नमस्कार. मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? या भागात खादाडीच्या तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात आधी ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आमच्या या सिरीजला दिला त्यासाठी थँक्यू सो मच. तुमचं हे जे प्रेम आहे ते असंच आमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवत राहा, कारण खरंच त्याची खूप मनापासून आम्ही वाट बघत असतो. मित्रांनो, जेव्हापासून मी ही सिरीज सुरू केली त्याच्यानंतर अनेक ठिकाणांहून अनेक रेस्टॉरंट्स ओनर्सकडून मला फोन येऊ लागले. मला विचारणा होऊ लागली की प्लीज आमच्याही रेस्टॉरंटला तुम्ही याल का, इथे विजिट कराल का, इथलं खाणं टेस्ट कराल का. सो त्या पद्धतीने आज स्कूल किचन अँड बार हे जे भांडारकर रोडवरचं एक नव्याने उघडलेलं फाईन डाईन रेस्टॉरंट आहे पुण्यामध्ये, तिथे मी आहे. निवेदिता ही त्याची ओनर आहे आणि आज मी इथे तिला भेटणार आहे आणि इथे हा जो फाईन डाईन एक्सपिरियन्स आहे तो तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. सो चला, लेट्स गो. सो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असते. कधी मी तुम्हाला कविता ऐकवते, कधी मी तुम्हाला या अशा खाद्य भ्रमंतीवरती घेऊन जाते. मला असं वाटतं की त्या निमित्ताने हे जे लोकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं होतं, त्यामुळे माझ्या स्वतःमध्ये खूप इंटरेस्टिंग काही बदल घडून येतात. मला स्वतःला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, खूप काही नवीन एक्सपिरियन्सेस घ्यायला मिळतात आणि मला असं वाटतं की ही अनुभवांची पोतडी जशी जशी भरत जाते तसे तसे माणूस म्हणून आपण आणखी श्रीमंत होत जातो. आणि आय गेस दॅट्स द फन ऑफ लाईफ. या सगळ्या कॉन्सेप्ट्स एक्सप्लोअर करत असताना माझ्या मनात असाही विचार येऊन गेला की आपल्या आसपास अनेक तरुण उद्योजक उद्योजिका आहेत, यंग एंटरप्रेन्युअर्स, आणि मला त्यांचं फार कौतुक वाटतं, कारण एखादी कल्पना त्यांना सुचते आणि ती प्रत्यक्षात आणण्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास असतो तो भयंकर फॅसिनेटिंग असतो. आपल्या खजिनाच्या माध्यमातून तुम्हाला अमृता नावाची एक मुलगी आठवत असेल, जिने विमेन ऑन व्हील्स नावाचा एक अप्रतिम प्रकल्प हँडल केलाय, किंवा असे अनेक जण आहेत ज्यांची कामं खूप कमाल आहेत आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सो या वोकल फॉर ग्लोबल, काय नाव सुचलंय, क्या बात आहे यार. सो या वोकल फॉर ग्लोबलच्या निमित्ताने अशा वेगवेगळ्या यंग एंटरप्रेन्युअर्सना भेटायची माझी इच्छा आहे. सो तुम्हाला सांगून ठेवते, जर तुमच्या आसपास असं कमाल काम करणारे कोणीही मुलं किंवा मुली असतील तर खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती प्लीज आमच्याशी संपर्क साधा. सो मला त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांना भेटायला निश्चितपणे आवडणार आहे. ऑन दॅट नोट, आज आपण या खादाडीच्या भागात ज्या स्कूल किचनमध्ये आलेलो आहोत पुण्याला, त्याची ओनर ही सुद्धा अशीच एक यंग एंटरप्रेन्युअर आहे. तिचं नाव आहे निवेदिता अत्रे. मी तिलाही भेटणार आहे, आज तिच्याशी गप्पा मारणार आहे. चला बघूया ती आज आपल्याला काय खायला देते. हाय निवेदिता. हॅलो. कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? मी मस्त, आणि आत्ता तर खूपच मस्त, कारण तू आम्हाला इथे इन्व्हाइट केलंस त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि किती मस्त वाईब आहे यार जागेची. थँक्यू. छान काहीतरी, म्हणजे त्याचा ॲम्बियन्स जो आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. सो सगळ्यात आधी तर मला हे सांग की हे स्कूल किचनची कन्सेप्ट कधी सुचली, कशी सुचली, हाऊ डिड इट ॲक्च्युली वर्क? राईट. सो स्कूल किचन अँड बार हे माझं सेकंड व्हेंचर आहे आणि माझं फर्स्ट व्हेंचर जे आहे ते कॅफे कथा म्हणून आहे. सो आफ्टर कम्प्लिटिंग 3 years फॉर कॅफे कथा, एक नेक्स्ट पाऊल घ्यायचं होतं आम्हाला, जे स्कूल किचन अँड बार आहे. सो या एरियामध्ये एका अशा रेस्टॉरंटची गरज होती जिथे फॅमिली प्लस यंगस्टर हे दोन्ही क्राऊड व्यवस्थित केटर केलं जाईल. सो दॅट्स हाऊ वी डिसाइडेड टू ओपन स्कूल किचन अँड बार, जिथे ऑल म्हणजे ग्लोबल क्युझिन आम्ही सर्व करतो, प्लस एंटायर फुल बार इज ऑल्सो अवेलेबल. आणि अबाउट ॲम्बियन्स, दोन्ही म्हणजे एज ग्रुपला केटर करणारा असा ॲम्बियन्स असावा. सो वी डिसाइडेड ऑन दिस थीम, जी ओव्हरऑल आहे. म्हणजे इथे एक फॉर्मल सिटिंग, फाईन डाईन काइंड ऑफ सिटिंग पण आहे, कॅज्युअल सिटिंग पण आहे, आणि ऑल्सो देर आर सम बार चेअर्स, आय कॅन सी दोज. राईट. सो सगळ्या पद्धतीच्या लोकांसाठी आय गेस ही जागा तितकीच वेलकमिंग आहे असं मला वाटलं जेव्हा मी इथे आत आले तेव्हा. मला नेहमी असं वाटतं की पुण्यात कुठलंही रेस्टॉरंट ना रिकामं राहूच शकत नाही. इथल्या लोकांना इतकी खाण्याची आवड आहे की ते जेन्युइनली खाणं एन्जॉय करतात आणि मला असे लोक खूप आवडतात. ॲब्सोल्युटली. येस. सो आज तू आम्हाला काय सर्व करणार आहेस इकडे? येस. वाव, हे काय आहे, हे काय आहे एक्झॅक्टली? येस. सो बेसिकली हे स्टार्टर्स आहेत आमचे स्पेशल, आणि हे एक कॉकटेल मी सर्व केलं आहे, विच इज अ कॉस्मोपॉलिटन व्हेरी क्लासिक कॉकटेल, पण आम्ही ते एका डिफरंट वेनी प्रेझेंट करतो. सो यू जस्ट हॅव टू मे बी ब्लो दॅट बबल, यू विल अंडरस्टँड. ब्लो द बबल अँड अंडरस्टँड द रियालिटी. राईट. काय सुचतंय बघा आज मला, असं होतं.
येस. सो हे स्पेशली स्मोक्ड कॉकटेल आहे. Lovely. तर यू कॅन सिप इट अँड टेल हाऊ इट इज. Cheers. Cheers. Yeah. Nice. Yes. So the first starter that I'm serving you is veg lollipop with sugarcane stick. So व्हेजिटेरियन लोकांना नेहमीच एक क्युरिओसिटी असते की एवढी हाईप कशा बाबतीत आहे चिकन लॉलीपॉपची. सो दिस इज स्टार्टर्स एस्पेशली मेड फॉर व्हेजिटेरियन्स. आणि यू कॅन टेस्ट अँड टेल कसं वाटतंय तुला ते. नाईस राईट. सो याच्या पुढे व्हेजिटेरियन लोकंसुद्धा आमच्या इथे येऊन एक जे एवढं फेमस स्टार्टर आहे नॉनव्हेज लॉलीपॉप किंवा चिकन लॉलीपॉप, सो ते डेफिनेटली नियरर टू दॅट टेस्ट करू शकतात. ॲक्च्युली इट इज क्वाईट नियर. अर्थात म्हणजे मीठी टेक्स्चर जे आहे राईट. ते ऑफकोर्स आपण एक्झॅक्टली रेप्लिकेट तर नाही करू शकत, Right. पण इट रिअली डज गो क्लोज टू दी लॉलीपॉप Yes. थिंग. आणि याच्यातली आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा ऊस आहे बरोबर. इट इज Yes. शुगर केन. येस. आणि तुम्ही ती स्टिक ॲक्च्युली तुमचा लॉलीपॉप संपल्यानंतर खाऊ शकतात. चावून ज्यांना ऊस आवडतो खायला ते नक्कीच. मीच आहे ते. येस. देन यू कॅन डेफिनेटली एन्जॉय दॅट. अमेझिंग. राईट. सो हे जे नेक्स्ट आहे ते प्रॉन्स कॉकटेल आहे. तंदुरी प्रॉन्स कॉकटेल. हे एक कोल्ड स्टार्टर असतं, पण Okay. आपल्या इंडियन पॅलेटला सुटेबल असं म्हणून आम्ही त्याला तंदुरी फ्लेवरचं मॅरिनेशन देऊन ते बनवलेलं आहे. सो यू कॅन टेस्ट. सो हे सुद्धा स्मोकी. राईट. सॉरी, मी जरा जास्तच इंडल्ज होते असं मला वाटतंय. पण जस्ट कीप इट हिअर, कारण नाही तर मी दुसरं खाणार नाही काही. सो दिस इज सलाड पसे, येस. पण स्मोक्ड प्रॉन्स. राईट. स्मोक प्रॉन्स तंदुरी म्हणजे बेसिकली तंदुरी मसाला मॅरिनेशन. मॅरिनेशन. राईट. खूपच कमाल. राईट. आणि प्रॉन्स कॉकटेल ही ॲक्च्युली एक कॉन्टिनेंटल डिश आहे विच इज व्हेरी पॉप्युलर. Correct. आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट देऊन त्याला तंदुरी म्हणजे इंडियन पॅलेटला आपल्या सूट होईल असं फ्युजन काइंड ऑफ डिश म्हणता येईल असं केलेलं आहे. करेक्ट. निवेदिता, मी आणखीन एक बाहेर जेव्हा मी आत येत होते तेव्हा बघितलं की तुझा जो मेनूचा बोर्ड आहे राईट. ग्रिल सेक्शनचा, राईट. तिथे लिहिलंय की मलाई ठेचा पॉम्फ्रेट नावाची एक Right. डिश तुमची. Yes. सो हाऊ डिड यू कम अप विथ द मेनू? सो बेसिकली ऑल दिस क्रेडिट गोज टू माय शेफ्स अँड किचन टीम. त्यांनी मेन्यू जो डिझाईन केलेला आहे Correct. किंवा हे आहे, त्याच्यामुळे सो इट इज देअर फोर्टे बेसिकली. ऑल क्रेडिट गोज टू देम. सगळी त्यांचे देअर माइंड्स आर व्हेरी क्रिएटिव्ह बेसिकली. सो मेनू ठरवण्यात तू किती इनपुट देतेस? सो माझ्या डोक्यामध्ये काही म्हणजे जे आता कुठे मी एखादी नवीन डिश टेस्ट केली असेल किंवा मला पर्सनली काही आवडत असेल तर ते मी इनपुट्स नक्की देते. पण ॲक्च्युली ते पण द्यायची मला फारशी गरज पडत नाही, कारण की त्यांच्याकडून एवढे चांगले प्रोडक्ट्स येतात. वा, सो ऑल फारच क्रेडिट मस्त. गोज टू किचन टीम. ऑफकोर्स. Yes. आणि हे किती छान दिसतंय. राईट. आणि जे थर्ड स्टार्टर मी तुला ऑफर करते ते चिकन टिक्का टोस्टाडोज आहे. सो बेसिकली टोस्टाडोज इज मोर ऑफ मेक्सिकन काइंड ऑफ डिश. बरोबर. आणि त्याच्यात आम्ही चिकन टिक्का जी फेवरेट स्टार्टर आहे सगळ्याच म्हणजे बीट महाराष्ट्रीयन और एनी अदर स्टेट. आणि स्टेटच असं नाही, Right. पण मी बाहेरच्या देशांमध्ये पण परदेशी लोकांना अतिशय Yes. आवडीने चिकन टिक्का Right. आणि बटर चिकन खाताना पाहिलंय. absolutely. सो पण आता हे लिंबू म्हणजे आपण पिळू शकतो त्याच्यावर. हो. येस. आणि त्या टोस्टाडोजमुळे त्याला एक सेपरेट क्रंच येतो Crunch, चिकन correct. टिक्काला. सो यू विल डेफिनेटली लाईक इट. आणि त्याच्या खाली बरं नाही, हे संपत नाहीये कारण त्याच्या खाली इज इट मेयो का ती चटणी आहे? मिंट मेयोनीज लावलेलं आहे त्याच्या खाली. वन ऑफ आवर बेस्ट सेलिंग स्टार्टर्स हिअर. इट हॅज टू बी. राईट. वाव. सो थोडंसं जे नॉर्मल आपण बाहेर जे खातो तर त्याच्यापेक्षा ट्विस्टेड आम्ही थोडं फूड द्यायचं इथे ट्राय करतो. नॉट ओनली दॅट, वी ऑल्सो हॅव व्हेरी कम्फर्ट फूड आपण जे प्रेफर करतो तेही ऑप्शन्स आमच्याकडे आहेत. पण ऑल्सो दिस व्हरायटी ऑफ फूड विच इज मेड इंटरेस्टिंग असंही आहे आमच्याकडे. नाही, हे सगळंच अमेझिंग आहे. आणि आता स्टार्टर्स आणि या सगळ्यानंतर खरं तर मला उत्सुकता लागली की पुढे मेन्स आणि डेझर्ट्स मध्ये काय येतंय. सो आय गेस वी शॅल प्रोसीड. येस. सो मेन कोर्स काय काय आहे हे प्लीज. येस. सो ही डिश जी आहे इट इज केरला फ्राईड चिली चिकन.
सो केरला बीफ चिली नावाचा एक खूप फेमस स्ट्रीट हो. फूड आयटम आहे केरळामधला. सो दॅट इज फक्त आम्ही बीफच्या ऐवजी चिकन यूज करून तो बनवलेला आहे. ओके. आणि यू कॅन ईट इट विथ रोटी ऑल्सो. आणि हे जे सेकंड आहे तर इट इज पान अंजीर के कोफ्ते. सो मलाई कोफ्ता हा खूप एक कॉमन आयटम आहे, पण काही वेगळं जर का ट्राय करायचं असेल आणि ज्यांना स्वीट ग्रेव्हीज आवडतात थोड्याफार, तर त्यांच्याकरता हा एकदम परफेक्ट आयटम आहे. तुला माहितीये का निवेदिता, मी आता माझ्या दादाला इतकं मिस करते, कारण आम्ही कधी हॉटेलमध्ये गेलो की दी फर्स्ट डिश ही यूज टू ऑर्डर वॉज मलाई कोफ्ता. ओके. म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिली एक डिशची ऑर्डर वॉज मलाई कोफ्ता. सो त्याला नक्की खूप मजा येईल इकडे. सो सुरू करूया. येस, डेफिनेटली. सो हे जे केरला फ्राईड चिली चिकन आम्ही आज सर्व केलेलं आहे, तर ह्याचे फ्लेवर्स जे आहेत ते खूप डिफरंट आहेत आपल्या महाराष्ट्रीयन किंवा नॉर्थ इंडियन कुझिनपेक्षा. सो आय थॉट की ही एक डिश नक्की तू टेस्ट केली पाहिजेस आमच्या इथली. आणि हे जे दुसरे पान अंजीर के कोफ्ते आहेत ते पण रेग्युलर आपल्या मलाई कोफ्तापेक्षा थोडे वेगळं टेस्ट देतात. त्याच्यामध्ये बीटल लीफ म्हणजे पानाचा एक थोडा फ्लेवर येतो आणि अंजीरचा. सो नक्की सांग मला कसं तुला आवडतं. हो यार, आणि अंजीर कुठल्याही अशा कोफ्त्यामध्ये मी कधीच खाल्लेलं नाही. येस, खूप छान एक फ्लेवरफुल कॉम्बिनेशन आहे ते. फॅब्युलस राईट. आणि इनोव्हेटिव्ह आहे. मी आधी कधी हे कधीच खाल्लेलं Yes. नाहीये यार. सो दॅट्स अमेझिंग. निवेदिता, मला प्लीज सांग, पूर्ण एखादी जागा जेव्हा नव्याने डेव्हलप करायची असते येस. तेव्हा काय अडचणी असतात सुरू करताना? राईट. सो जर का एक नवीन रेस्टॉरंट चालू करण्याच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर सगळ्यात पहिलं मोठं हर्डल हे असतं की एक जागा, एक चांगला स्पॉट मिळाला पाहिजे. तो चांगला स्पॉट मिळाला की तुम्ही तिथे 50% तुमचं बॅटल जिंकलेलं असतात. त्याच्यानंतर पुढे तिकडे कशी थीम तुम्हाला काय करायची आहे, तुमचा टार्गेटेड क्राऊड काय असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या स्टडी करायला लागतात. आणि चॅलेंजेस म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या परमिशन्स काढायला लागतात हे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंजेस दॅट वी फेस. म्हणजे ज्याला लाल फीत आपण म्हणतो. राईट. येस. आणि वेगवेगळे लायसन्सेस असतील किंवा, कारण हे ॲक्च्युली लोक म्हणजे जेवण हा एक असा विषय आहे की त्याच्यामध्ये भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. त्याच्यामुळे बरेच स्ट्रिंजंट लॉज आहेत त्याच्या बाबतीत. आणि स्पेशली पोस्ट कोविड तर ते आणखीनच अवघड झालेलं असेल. येस. राईट. सो ही चॅलेंजेस जरी असली तरी सुद्धा खूप मजा येते हे सगळं जेव्हा एक नवीन प्लेस आपण बिल्डअप करतो तेव्हा. खूप एन्थुझियास्टिक अप्रोचनी ते करायचं असतं. सो खूप मजा आली मला जेव्हा आम्ही स्कूलचा प्रोजेक्ट हातात घेतला होता तेव्हा. करेक्ट. मला आता तुझ्याशी बोलताना पण इतकी मजा येते, कारण राईट, तुला जी मजा येते ना ती या सगळ्यात आमच्यापर्यंत पोहोचते. सो आय थिंक दॅट्स अमेझिंग. ह्या गप्पा मला आता खूप मजा आली मारताना, आणि गप्पा संपवताना त्यांचा शेवट आपण गोड करूया, काहीतरी डेझर्ट खाऊया. ओहो, हे काय दिसतंय यार. निवेदिता, आम्हाला या डेझर्ट बद्दल तूच सांग. येस. सो जे डिझर्ट मी आता तुला दिलंय त्याचं नाव आहे बेलीज खरवस. सो याच्यामध्ये फ्रेश खरवस आणि आमचं होममेड बेलीज सॉस असतो. आणि येस, हे आमचं एकदम तुफान पॉप्युलर डिझर्ट आहे इथलं. का नाही? प्लीज टेस्ट करून सांग मला. डिग इन. आणि प्लीज तू Yes, पण yes. घे. आणि एक वॉलनट सुद्धा मी घेणार आहे त्याच्या बरोबर, बिकॉज देन वुड बी क्रंच. आवडलं राईट. व्हॉट्स नॉट टू लाईक. खरवस मला अतिशय आवडतो. येस. मग बेलीज आहेच, कॅन्डेड वॉलनट्स आहेत. येस. सो ओ हो, आणि फ्रेश क्रीम पण आहे राईट. हो. आय थिंक आजच्या जेवणाचा मला वाटतंय हा हायलाईट आहे. म्हणजे अशी एकही डिश नव्हती आता मी स्कूलमध्ये ट्राय केलेली जी मला आवडली नाही. थँक्यू. पण प्रेफरन्शियली जर का आपण गेलो तर फर्स्ट नंबर इज म्हणजे दिस इज नंबर 1 खरवस. बेलीज खरवस. प्लीज लोक हो, प्लीज स्कूलला जास्तीत जास्त या आणि खूप बेलीज खरवस का. लवली लवली. बरं, मी ऑन दॅट नोट हे सांगायचं विसरले, त्या खरवसात इतकी बुडाली मी आतपर्यंत की या भागाच्या शेवटापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहोत, आणि आता या गप्पांचा मी शेवट करणार आहे. पण त्याआधी निवेदिता, थँक्यू सो मच अगेन अँड अगेन फॉर द लवली फूड, फॉर द लवली ॲम्बियन्स, फॉर द लवली फूड एक्सपिरियन्स.
आणि माझ्या खूप दिवस या पुढचे हा एक्सपिरियन्स लक्षात राहील. थँक्यू. आणि मला तुम्ही सांगा तुम्हाला हा भाग कसा वाटला, ह्याच्यातलं काय काय आवडलं. जर नेहमी मी सांगते तसं तुम्हाला असं वाटत असेल इथे रेस्टॉरंटचे जे कोणी ओनर्स असतील आपल्या प्रेक्षकांमध्ये, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कॅफेमध्ये रेस्टॉरंटमध्ये आम्ही यावं आणि तुम्हाला भेट द्यावी, तर जरूर खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती आम्हाला संपर्क साधा. आम्ही वाटच बघतोय तुम्ही आम्हाला कधी बोलावताय त्याची. खादाडीच्या या भागात मी आता इथेच थांबणार आहे. जर एपिसोड आवडला असेल तर निवेदिता प्लीज हेल्प मी प्रमोटिंग माय चॅनल नाव. से लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माझा चॅनल. टू स्पृहास चॅनल. येस. सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.